काय बरं का सोनू, काय झालं तुला? अचानक भयानक गावाला चालली म्हणे मी. कोणाला विचारून चालली का तू? कोणाला का बरं विचारू मी? मला कोणाचा धाक आहे? इथं सगळ्यांनी माझं डोकं खाऊन ठेवलेलं आहे. चालली मी आता, येणारच नाही मी आता. सांगून देते तुम्हाला. नको ग सोनू, असं नको करू ना. मला सोडून कशाला जाते तू? मग बोलायच्या वेळेस तुमच्या तोंडामध्ये लाटणे घुसून जाता, तेव्हा बोलत नाही तुम्ही तुमच्या आईला. हा, आणि मला बरं सांगताय तुम्ही मला सोडून नको जाऊ म्हणे. सांभाळा तुमच्या आईला. तुमची आई जाणून तुम्ही जाणो, मला अजिबात सांगायचं नाही. लेक्चर कोणाचं ऐकणार नाही मी आता. का बरं का, पण काय झालं? मला तर काही कानावर पडलं नाही तुमचं काय झालं काय नाही. आणि तू मस्त सांगते मी चालली म्हणे. मग तुमच्या कानामध्ये सगळे बोळे घुसून गेलेले ना, म्हणून तुम्हाला कशाला ऐकायला येईल? बहिरे होऊन गेले ना तुम्ही, त्याच्यामुळे कानपाड्यापणा करता तुम्ही नुसते. सगळं कळतं, पण मत्यापणा कोण करेल? तुम्हीच करशाल ना. नाही ग जानू, खरंच ना, मला काहीच माहिती नाहीये तुमचं काय झालं काय नाही. नका करा, जानू गेली खड्ड्यात. अजिबात मला बोलायचं नाही तुम्ही आता. सांगून देते तुम्हाला. हे बघ, प्रेमाने समजवतोय, ऐकून घ्या शिदी मध्ये. हा, सांगून देतो तुला, नाही तर माझ्या जातीवर आलो ना मी. विचार करून ठेवजो मग तुझा. हा ना, ते तर माहितीच आहे मला. नवरा हा उशीचा साप असतो, केव्हा पलटून जाईल याचा भरोसाच नाहीये. हा, तसेच आहे तुम्ही पण. माहिती होतं मग तिथंच राहिली असती ना ग. तुझ्या घरी सडत बसली असती. इथं कशाला आली तू? मला माहिती, तुमची आई एवढी 4 पायाची आणि तुम्ही 10 पायाचे. असं मला माहिती राहिलं असतं ना, आलीच नसती मी. हा, चांगल्या डॉक्टरकडे चेक केलं असतं ना ग. माझ्या पोटात 10 पाय का 4 पाय असं कळून गेलं असतं मग तुला. तसं जर डॉक्टरांनी चेक केलं असतं ना, तर कोणत्याच मुलीचं नशीब फुटलं नसतं. हा, सगळ्यांचं नशीब चांगलं राहिलं असतं. असं जर कळून गेलं असतं तर. पायी निघून जातो आता इथून डायरेक्ट. हा, 1 सेकंद सुद्धा थांबू नको तू माझ्या घरामध्ये. नकोच आहे तुम्हाला आता. हा, पायी कशाला जाऊ? तिथून कसं मला 4 व्हीलर मध्ये बसून आणलं होतं, आणि आता इथून म्हणे पायी जा. कशाला जाऊ? चला, ज्या पायाने आणलेलं आहे त्या पायाने सोडून या मला. हा, नाही येणार ग मी. वय, तुझ्याने जे होईल ते करून घे. माझं वाला जा तिकडं. काय होणार आहे भाऊ? काय बुरबुर करा ना तुम्ही दोन्ही जणी. हा, काय बी हो, तुम्हाला काय घेणं देणं आहे? गाडी लावून मस्त बाजू लावून जाता, आणि अजून मस्त वरून पट्ट्या पाडायला येता येते. काय झालं भाऊन दादा आणि आमकन ढमकन? गुच्छ बसा तुमच्या. अजिबात बोलायचं नाही आमच्यामध्ये, सांगून देते तुम्हाला. हा, विचारू दे ना ग, तुझं काय केलं त्याच्यामध्ये? हा, माझी आई आहे ती, विचारेलच ना. कशाला विचारेल? दोन्ही पेटवून देते, बाजू लावून जाते, अजून विचारायला येते ती इथं. हा, इलतून भाषांना समजार दे बरं भाऊ. हा, नाही तर आपलं डोकंच फिर जाई आते. बलत डोकान पर पाणी जाई राही ना म्हणावाला. बरं बलत कसं तरी सैन करा ना मी ना. हा, इना पुसूंगडा तर तहसील कर देतो आते, मन मागे लागूच नको. हा, तुझ्या मागे कोण लागेल रिकाम आहे का? तुझ्यासारखी रिकाम टेकडी का मी तुझ्या मागे लागेल तर? हा हो, गण काम निभाय जाय ना तू. 24 तास तुला नागरले झुपेल राहत जशा लोखंडे आकला आले. हा, बडी दगदाय गई तू काम करी सनी. तुम्ही नागर नाही लोखंड्या, मला काय आकला लावताय? रिकाम टेकड्या तुम्ही आहे ना. चांगले बैल झुपून घ्या, नागरत फिरा अख्खा गाव. मला काय सांगताय? वय ना मग, तुम बापला नागर लोखंड्या, तिथून माय तिथून बाप, दोन्हीसले बैल झुपी दिसू, आणि बडा गाव नागरी इसू मी. वय, 4 बाकडी बांधी दे मला. रांधा तर बडा हात पाय कुटका पडत असतो ना. हा, का बरं झुपू मी माझ्या आई वडिलांना? हा, एका कडेला तुम्हाला झुपेल, एक कडेला तुमच्या मुलाला झुपेल, आणि मी अख्खं गाव नागरून येईल. हा, सोपी नका समजा मला. हा, अख्याकडे बरती वातराई राहिनी बोलत. हा, कोणले बोली राहिनी व तू बिनसुमारी? तुलाच बोलते ना ग मी, कोणाला बोलू? इथं कोण आहे? तू आहे तुझा मुलगा आहे, दोघींनाच बोलते मी. हा, तुम्ही जीभ जरा सारून ठेवला वय सांडा. इतकी काय वातराई नाही व? हा, कोणले बोले राणी तुला बांजे का बिनसुमारी? गदडीले जरासं बी वयन नाहीये, बिनवयनी ढोर. बस ग अक्का माय, तुला हात जोडते ग मी कोपर पासून. बस कर, नको एवढी हैराण करू मला. चालली जाईल मी आता. हा, जाय ना मग. कोणले विचार राहिनी तू गाडीला? सकाळी जाशी आत्ते चेट्टू, मला काही फरक पडत नाही बरं. हा, तुला कशाला फरक पडेल का? तू तर कन्या मागेच आहे ना. तुझ्या डोक्यात तर खटकतेच मी, आणि पोटात बी दुखते तुझ्या मी, म्हणून तुम्हाला जायलाच सांगशील ना. तू काय राहायला सांगशील का? ओय, उद्या जाशील आत्ता जाय. निघतो तू इथून, अजिबात थांबू नको इथं. शिलक तिकडं. हा ना, चांगले शिकवलेले बाबूही नाव तुम्ही बी. तुमची आई जसं म्हणते तसंच तुम्ही बी म्हणताय ना. तेव्हा कशाला गोड बोलून घेऊन आले हो मला इथं? हा, नाही तर कोण विचारत होतं तुम्हाला? दात्र्या मक्की. हा हो, दात्र्या मक्की होता मग कसाल बनी त्या ना मागे घरगुशी. हा, तू इथली सुदमान मध नाही. चावणे डावणे गंदी मुसडानी गुशीवणी म्हणा घरमा बिन नाकनी शिलकत ती. हा ना, तुझ्याकडे डोळे कोचकावून गेले ग. दिसत नाही का एवढं मोठं नाक माझं? हा, स्वतःला नाकच्या पत्ता नाहीये, नकट्या नाकनी चिमण्या डोळ्यासनी स्वतः आहे, आणि मला सांगते तू अजून. सोदेन पुशे बये बये गुशीवणी
गरगुशी कतानी आणि आको आडी इसने पावर कराय नी का आमनावर हा बट्टासना नाकमा दम लय वनी ती हा पण मी बी सोपी नाहीये बाई हा हार तर मानावच नाही तुले पक्की करीस नी रासू मी हा बलती जायल कैसे ती बोमेले काडी इतली काय वय वय करानी व जराशी तंडी लेना सापसुरी वय वयच करस का आणि तुला मी काय सोपी दिसते का हा सगळ्या चिल्लूभर वाटीमध्ये जीव देवायला लावेल तेव्हा सोडेल मी तुम्हाला अशी तर सोडणारच नाही बाई हा अय कोण रिकाम आहे का चिल्लूभर वाटीमध्ये पाणी घेऊन मरायला तू मर ना चल तुला आत्ता तलावात फेकून येतो मी चालतो तुम्ही काय बोलत आहे चलो तुम्हाला इतकंच टाकीत बुसकन बुसकन मारेल मी सोडणार नाही मी हा अहो बस झाले लागा होती भलती पोरेने राणी राणी कर राईनता दक्ती राणी कशी काणी बाणी निघणे एक नंबरनी सायको बेजाने तिले बोलानी अक्कल नाही का चालानी अक्कल नाही रांधानं वयन नाही बिनवयने डोर धरलंय ना ते फुरगदडीले तर काडीला येताना रे कसा लय ना रे घर अय मा अजून तू 3 समोर माले मार राहिनी का तुला काही शेका जरा असं काहीच नाही खाव मी आते तुम्ही हा बलता डोकावर बसालेलो तामिनी ना म्हणून नाही म्हणा कानमा मोती राहणार रे तू बदनामी माडी नको मारू ना इथलं माराव तुझी पूजा करस रे मी आते थांब मना सोनासारखा गरमा लई बनाव के बंदरी निसती खे घालसती रोज ना कट 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 बट डोकं पिकी गे म्हणून आलं तुझं डोकं पिकून गेलेलं आहे ना ग आणत चांगला रसनी पळून देते मी तिथून आणि खायला देते तुला तुझ्या नल्ल्यामध्ये वतून देईल मी ये इकडं तू ना मुसाडा बंद कर बरं आते हा नाही थोबाडात रंगी दिसतो तू ना मला चांगलं बारीक दरीस नाही हा मला नाकमा दम लई येईल शेती आमना हा डोकाल ताण चट्टती तुझ्या नाकामधले केस जाळून टाक ना ग मग दम येऊन गेलेला आहे तर आणि माझ्याकडे काळी पेटी लावून देते मी तिथं तुझ्या नाकामध्ये ये इकडं तुला जित्रासने दुनी कर टाकसू बाई मी हा बस कर ग बाई एवढी नको सल्ल्यासारखी तटवू ना एवढी काय डुक्कर सारखी सुटते माझ्यावर शिलक तिकडं आणि तू हा तो शिमऱ्या डेटवर ना ग तटवई राहिनी तेव ते नाही दिखी राही ना तुले अंधी वही का हा तर तिला डोया फुटी घे ते दखाले आणि मी बोली राही ना तर मना देखवी राही ना तुले का